पैसा लौटाने का दिन नजदीक आ गया है तो आपकी सास बीमार पड़ गई है। आपके भाई का पगार भी नहीं हुआ होगा, आपका खर्चा बढ़ा होगा, है ना? अहो तुम्ही प्लीज माझा ऐकून। देखिए, अभी कुछ समझना नहीं है और समझाना भी नहीं है। मुझे 3 दिन बाद पैसा चाहिए। हेलो हेलो हेलो। अश्विनी, काय ग? काय झालं? कोणाचा फोन होता? काय नाही, ऑफिसमधून फोन होता। अचानक इकडे यावं लागलं ना, बरीचशी महत्वाची कामं तशीच पडून राहिलेत। सर जरा चिडले होते। मी काय म्हणतो, आता प्रमिलाचं संकट टळलंय। हं, समीरला सांगितल्याप्रमाणे तू इथे आलीस, सगळी जबाबदारी घेतलीस, समीरच्या शब्दाला जागलीस तू। हो, असं काय करताय? माझ्या पण आईच आहेत ना त्या। अगं मी तेच म्हणतोय, अगदी पोटच्या पोरीसारखं वागलीस तू। समीरच्या आईचं काही कळलं का? म्हणजे अश्विनीचा काही फोन आला होता? समीरच्या आईचा तुम्हालाच माहित ना काका, कारण तुम्हीच पैसे दिलेत ना। हे का? मी कुठे दिले? हा नाही, म्हणजे मी दिले पैसे, पण जास्त नाही ग, 1.5 लाख रुपये दिले। ते सुद्धा तो काहीतरी कर्जाचा घोळ झाला ना तिच्या, तो निसटण्यासाठी दिले। पण तिला आणखीन काहीतरी 4-1 लाखांची गरज होती असं सांगत होती ती। बरं, तिने तुला काही सांगितलंय का? नाही म्हणजे तिच्या पैशांची काही सोय झाली का? नाही, म्हणजे दादा भेटला होता, अश्विनीचा भाऊ, त्याने सांगितलं की झाली आहे सोय म्हणून। चला, बरं झालं ग बाई, चांगलं झालं। आशूचा फोन आला होता, समीरच्या आईची बायपास सर्जरी झाली। बायपास? त्याला तर भरपूर पैसे लागतात। कुठून आले एवढे पैसे? ते दातार काकाने दिलेत। चांगले, छान। पण काय, गॅरेंटर म्हणून सही घ्यायची वेळ आली त्यावेळेला आठवले नाहीत दातार काका तुमच्या बहिणीला? काय नाही हो, सगळा पैशाचा कारभार आहे, पैशाचा। अश्विनी, माझ्या बाळाची आई होशील? मी असा विचारही नाही करू शकत, हे पाप आहे। पुढे सांगितलं हे पाप आहे। एखाद्या माणसाला सुखी करणे पाप कसं काय असू शकतं? नसेलही, मला ते शक्य नाही। मला भरीस घालू नका, मी तुमचे सगळे पैसे वर्षभरात फेडे। मला माफ कर, मी येते। सध्या नमिताला एका वेगळ्याच गोष्टीचं ऑब्सेशन आहे। कुठलं? ती एक मुलगी आहे अश्विनी नावाची, तिने सरोगेट मध्ये व्हावं असं वाटतंय आता नमिताला। अश्विनी? स्टोरी मध्ये नवीन कॅरेक्टर कुठनं आलं यार? नवीन नाही, जुनच आहे। तुला माहित नसेल, किटीची मैत्रीण आहे। ऍक्च्युअली झालं काय, त्या अश्विनीची होणारी सासू त्या काहीतरी म्हणे आजारी पडल्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, कुठे जालन्याला, आणि बायपास वगैरे सांगितली। म्हणून नमिताला हे कळल्याबरोबर ती जालन्याला गेली, त्या तिच्या सासूचे ऑपरेशनचे पैसे भरले, काय विचारू नकोस। आणि सगळ्यात कळस म्हणजे अश्विनीनी सरोगेट मध्ये व्हावं असं नमिताला वाटतंय, आणि अश्विनीला अजून त्याचा पत्ताही। काय म्हणाली ती? नाही म्हणाली। मग आता मला खात्री येते ती नक्की हो म्हणेल। कशावरून? कारण आता तिच्या समोर ह्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाहीये।